नमस्कार. पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली अशी बातमी आज सगळ्या माध्यमांनी चालवली. मला माध्यमांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही बातमी किंवा हा अहवाल तुमच्यापर्यंत आला होता का, आणि तो येण्याआधी तुम्ही ही बातमी कशी चालवली? कारण हा अहवाल अजून आलेलाच नाही. मी पूर्ण माहिती घेतली आहे. अजून हा अहवाल रिलीज झालेला नाही. त्याची इनफॅक्ट शेवटची बैठक सुद्धा अजून बाकी आहे अशी माहिती मला आता त्या विभागाकडनं मिळतेय. तर प्रत्येक माध्यमांनी आज बातमी चालवून टाकली की पार्थ पवारला क्लीन चिट. तर ही कुठचीही क्लीन चिट पार्थ पवारला मिळालेली नाही. दुसरं म्हणजे मागे जी चार्जशीट फाईल झाली होती पोलीस डिपार्टमेंटकडनं, कारण 2 FIR आहेत या प्रकरणात, एक बावधनला आहे आणि एक खडकला आहे. तर बावधनच्या FIR मध्ये, खडकच्या FIR मध्ये जी चार्जशीट झाली होती त्या दोन्ही FIR मध्ये पार्थ पवारचं नाव पहिल्या दिवशीपासून नाहीये. म्हणून तर आमचा खरा लढा होता की त्याचं नाव FIR मध्ये का नाही, आणि जर FIR मध्ये त्याचं नाव नाहीये तर चार्जशीट मध्ये नाव येण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही हा प्रश्न जेव्हा आधी कलेक्टरांना, सगळ्या अधिकाऱ्यांना विचारत होतो, त्यांचं असं म्हणणं होतं की FIR मध्ये नाव नंतर घातलं जाईल. तर म्हणून आत्ताच्या घटनेला जी चौकशी चालू आहे, चौकशी पूर्ण झालेली नाही. आत्ताच्या घटनेला शीतल तेजवानीला बेल मिळू नये म्हणून एक चार्जशीट फाईल झाली होती, आणि त्या चार्जशीट फक्त सीमित शीतल तेजवानी पुरतीच होती. त्याच्यात पार्थचं नाव येण्याचा प्रश्नच उठत नाही. म्हणून मला माध्यमांना विनंती आहे की चुकीच्या बातम्या देऊ नका. पूर्ण महाराष्ट्रात झालंय की पार्थ पवारला क्लीन चिट, पार्थ पवारचं नाव चार्जशीट मध्ये नाही, असं होऊच शकत नाही. आणि आता म्हणूनच मी ते पूर्ण एक प्रिंट आउट काढलंय, तो प्रिंट आउट द्या. हा पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. शीतल तेजवानी, शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये झालेलं पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. याच्यात प्रत्येक पानावर त्यांचं नाव आहे, प्रत्येक पानावर. इतकंच नाही तर याच्यात पार्थ पवारचा फोटो, त्याच्यावर शिक्का, त्याच्यावर त्याची सही. हे बघा, सगळ्यांनी झूम इन करून दाखवा. पार्थ पवारचा फोटो, त्याच्यावर त्याची सही, शिक्का, खाली विटनेसची सही, आणि हा जो विटनेस आहे त्याचा इतर कंपन्यांमध्ये त्याच्याबरोबर डायरेक्टर आहे. इतकंच नाही तर हे नोटराइज्ड आहे. याच जमिनीचा व्यवहार पार्थ पवारनी शीतल बरोबर केलेला, ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी सुद्धा मी खारगे समितीला दिली आहे. म्हणून खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही, आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे. आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे. आताच्या घटनेला या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र समोर यायला हव्यात. म्हणून मी बोलले की कुठल्याही परिस्थितीत मुंडवा घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारला बाहेर येऊ शकणार नाही. आणि जरी त्या समितीने अहवाल मॅनिप्युलेट केला तरी हायकोर्टात जाऊन मी लढून ते खरंच खरं जे आहे ते हायकोर्टापुढे मांडणार आहे. माझा लढा मी चालूच ठेवणार आहे. आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, त्या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत. आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही. त्यामुळं कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्यूज करतात. मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारचे लेख देऊन किंवा बातम्या देऊन जनतेला कन्फ्यूज करू नये किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये अशी विनंती मीडियाला सुद्धा माझी आहे. चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? 8 दिवसाच्या आतमध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे. एक नाशिकचं पण असं जमीनचं प्रकरण होतं, गायरान जमीन, तुम्ही चौकशीच्या आदेश दिले. गायरान जमिनी चौकशी विभागीय आयुक्त करतायत, त्याचाही रिपोर्ट आमच्याकडे येणार आहे.